मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज वतीने नांदेड बंदची हाक देण्यात आली आणि याचाच परिणाम जे आहे ते एसटी महामंडळ झाले चित्र आपण पाहायला मिळतं। आता मी नांदेड आगार परिसरात आहे। आपण जर बघितलं सकाळी 9 वाजल्यापासून या आगारातून एकही बस जे आहे ते बाहेर धावली नाही। नांदेड जे आहे ते विभागात एकूण 9 आगार आहेत आणि 9 आगारामधील जे दुपारी 12 वाजेपर्यंत 805 फेऱ्या होणं अपेक्षित होत्या, मात्र त्यातील 433 फेऱ्या ज्या आहेत ते रद्द करण्यात आल्या आहेत। एकंदरीतच 47,332 किलोमीटरचं अंतर या माध्यमातून हे बस जे आहे ते पूर्ण करणार होते। यामुळे जे आहे ते एसटी महामंडळालाही मोठा फटका बसला आहे। 12,66,329 रुपयाचं नुकसान जे आहे ते एसटी महामंडळाचं दुपारी 12 वाजेपर्यंत झाल्याची आपल्याकडे माहिती आहे। काल जे आहे ते हिंगोलीच्या वसमतमध्ये एका एसटी बसची अज्ञातांनी जाळपोळ केली होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते महामंडळाच्या वतीने आज खबरदारी घेण्यात आली। सकाळी 9 वाजल्यानंतर एकही बस जे आहे ते रस्त्यावर धावली नाही। दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास एवढं मोठं नुकसान झालंय। अजूनही जे आहे ते बस जे आहे ते थांबलेल्या ठिकाणी पाहायला मिळतात। यामुळे जे ते प्रवाशांचे मोठे हाल झालेत आणि लालपरी जे आहे ते पुन्हा लालपरी चाकं मराठा आंदोलकामुळे रुतल्याच्या ठिकाणी चित्र आपण बघतोय। मराठा समाज बांधवाच्या वतीनं आज नांदेड बंदची हाक देण्यात आली होती। रॅलीही काढली आणि जिल्हा अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे। एकंदरीत जे आहे ते अनेक कारणानं जे आहे ते या एसटी बसला याचा फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।